महत्त्वाची बातमी समोर येते। एकनाथ शिंदेंच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे भेटीची वेळ मागितलेली आहे। शिंदेंचे 7 खासदार आणि 4 माजी खासदार मोदींची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्रीपदी कोण याची चर्चा सुरू असताना ही भेटीची वेळ मागितलेली आहे आणि त्याला अर्थातच खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या संदर्भात आपण माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, मुख्यमंत्री शिंदे नाराज आहेत अशा पद्धतीची बातमी कानावर येत होती, तर मुख्यमंत्री आपलाच असावा अशा पद्धतीचा आग्रह धरण्यासाठीच ही वेळ मागितली गेलेली आहे का? काय सांगाल याबद्दल? पूर्वी ज्या पद्धतीनं महायुती सरकारचं महायुतीच्या जागा आलेल्या आहेत त्या बघता हे सर्व खासदार म्हणजे आजी आणि माजी खासदार दोन्ही खासदार या ठिकाणी उपस्थित असतील। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करण्यासाठी ही वेळ मागितली असल्याची माहिती इथे आपल्याला मिळते आहे। परंतु एक लक्षात घेतलं तर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि अशा परिस्थितीत खासदारांनी पण एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे की जितकं जास्त थोडंसं प्रेशर करता येईल, लॉबिंग करता येईल तितकी केली तर त्यात चुकीचं काय असतं, कारण का शेवटी त्यांचे नेते आहेत। त्यामुळे सर्व खासदारांनी निर्णय घेतलेला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटूया आणि एकनाथ शिंदेनी मागील 2-2.25 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, दिवस रात्र त्यांच्या योजनांचा प्रभाव कसा पडलेला आहे याची माहिती देऊया आणि एकनाथ शिंदेचं नाव थोडंसं पुश करण्याचा प्रयत्न करूया। अशा प्रकारची हालचाल ही या ठिकाणी होऊ शकते आणि त्यामुळेच ही वेळ मागण्यात आलेली आहे। परंतु अद्याप या वेळेसंदर्भात कुठलंही कन्फर्मेशन पीएमओ कार्यालयातून आलेलं नाहीये। परंतु या ठिकाणी माजी खासदारांचा देखील समावेश असणार आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून नेमकं शिवसेनेच्या हाताला काय लागतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण का शेवटी महायुती म्हणून जरी एकत्र असले तरी एकनाथ शिंदेंनी आज जे ट्विट केलेलं आहे की जागा म्हणजे आज वर्षा बंगल्यावर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होणार होतं। खरंय, अगदी खरंय वैभव। एकनाथ शिंदे यांनी कुठेही एकत्र जमू नका अशा पद्धतीचं आवाहन कार्यकर्त्यांना केलेलं आहे। पण त्याचबरोबर कुठेतरी आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा असल्यामुळे 7 खासदार आणि 4 माजी खासदार आज पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता आहे, त्यांची वेळ त्यांनी मागितलेली आहे असंही कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।